मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजेच MAPS यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहेत 42,000 रुपये। तर हे मिळत असतानाच बऱ्याच विद्यार्थ्यांचे या जे फेज आहे या स्टेजला पेमेंट फेलचे प्रमाण या ठिकाणी वाढलं आहे। हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की पेमेंट फेल होऊ शकतं, कारण त्याची बरीच आहेत। आत्तापर्यंत 248 कोटी वाटप झालेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे या फेजमध्ये फेलचं प्रमाण तसंच सक्सेस आणि 0-0 सक्सेसचं प्रमाणसुद्धा वाढलेलं दिसत आहे। तर याचं कारण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावर सोल्युशनसुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। त्याचबरोबर आधार आणि बँक मॅपिंग स्वतः तुम्ही ऑनलाईन कसं करू शकता हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, बरेच विद्यार्थी मेसेज करत आहेत की 96 आधार फेल्ड, 42,000 रुपये जे आहेत ते फेल्ड झालेले आहेत। याबाबत 96 आधार असा पेमेंट रिमार्क दिसतोय। मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, आधार नंबर नॉट मॅप्ड IIN असेल किंवा फेल्ड 95 इनॅक्टिव्ह आधार असाही मेसेज दिसतोय। त्याचबरोबर 96 आधार झालेला आहे। 64 आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट, म्हणजेच आधार आणि बँक अकाउंट यांचं मॅपिंग झालेलं नाही असं या मेसेजमधनं येतोय। म्हणजे तुमचे फेल झालेले ट्रान्झॅक्शन का आहेत, तर आधार आणि बँक अकाउंट नंबर मॅपिंग झालेला नाही। तर बऱ्याच वेळा प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले त्यामध्ये सुरुवातीलाच सांगितलं होतं की आधार सीडिंग प्रोसेस करून घ्या। तुमचं इनॅक्टिव्ह जर आधार असेल, बँक अकाउंट डिटेल जर इनॅक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे कोणती तरी एक बँक। मग ती तुमचं स्टायपेंड कोणत्याही बँकेमध्ये येऊ दे, तुमच्या आता जी आधार लिंक असणार, आधार सीडिंग बँक असणार आहे त्याचमध्ये तुमचं अमाऊंट जी येणार आहे असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं। तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचे अद्याप राहिलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही आधार मॅप्ड सुद्धा बघू शकता। तर NPCIची वेबसाईट आहे, भारतीय राष्ट्रीय भूगतान निगम जो आहे त्यामध्ये बरेच तुम्हाला इथे होम पेजला दिसत आहेत। तर ही साधारण 7 मिनिटाची वेबसाईट असते, 7 मिनिटाचं तिथं टायमिंग असतं आणि या 7 मिनिटामध्ये तुम्ही हे एवढे स्टेटस तुम्ही चेक करू शकता। आधार सीडिंग डिसीडिंग सुद्धा करू शकता, म्हणजे तुमच्या एखाद्या अकाउंटला पैसे येत नसतील तो तात्काळ त्या ठिकाणी डिसीडिंग करून दुसरा अकाउंटसुद्धा त्या ठिकाणी सीडिंग करता येतो, जो तुमच्या OTP नुसार होतो। तुमचा आधार मॅप्ड स्टेटससुद्धा तिथे दाखवला जातो। एनेबल फॉर DBT अशा प्रकारे असणं गरजेचं आहे। बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुमची जी बँक आहे त्या बँकमध्ये एनेबल फॉर DBT असणार, त्याच बँकमध्ये तुमचे डिटेल्स येणार आहेत। तर आधार सीडिंग बघून घ्या, नसेल तर सीडिंग करून घ्या, डिसीडिंग करून दुसरी बँकसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता। आता तिसरा एक मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले की या ठिकाणी पेमेंट सक्सेस दाखवतो आहे परंतु 0-0 सक्सेससुद्धा दाखवतो आहे आणि त्यांच्या अकाउंटला पैसेसुद्धा पडले नाहीत किंवा असा इश्यू त्या ठिकाणी कोणताही SMS आलेला नाही, फक्त आलं आहे की तुमचे अमाऊंट या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटला आलेला आहे। तर हा सुद्धा इश्यू आधार किंवा या ठिकाणी त्याबाबतचा आहे, तर त्यावर तुमचं बँक अकाउंट हे इनॅक्टिव्ह असण्याची शक्यता दाट दिसते आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी चेक केलं तर त्यांचं इनॅक्टिव्ह दिसतो आहे, जो बऱ्याच दिवसापासून अकाउंट जर वापरला नसेल तर बँककडून तो इनॅक्टिव्ह केला जातो। किंवा तुम्ही जर 18 वर्षापूर्वी वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर काढलेलं असतं, त्या अकाउंटला मायनर अकाउंट म्हणतात, त्या मायनर अकाउंटला जॉईंट अकाउंटसुद्धा कधी कधी केलेला असतो। त्यामुळे जर जॉईंट अकाउंट असेल किंवा मायनर अकाउंट असेल तर त्यामध्ये सुद्धा पैसे आलेले नाहीत, फक्त ते DBTकडून सक्सेस झाले, अजून बँकेमध्ये त्या ठिकाणी दिसतात पण ते तुम्ही त्या ठिकाणी काढू शकत नाही कारण तो मायनर अकाउंट आहे। तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला eKYC जाऊन करायची आहे। eKYC बँकेमध्ये जाऊन करू शकता तुम्ही। त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ जे काय असेल जे बँक मागते, जनरली आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ मागते, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आणि ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। एखाद दुसरं ट्रान्झॅक्शनसुद्धा किंवा पैसे भरून परत काढायचे असतात
तर त्याला ॲक्टिव्ह म्हणतात. तर अशा प्रकारची प्रोसेस जर तुम्ही केली तर तुमचे पेमेंट पुढच्याच स्टेजला येऊन जाणार आहेत. कारण मागच्या आठवड्यात फेल गेलेले या आठवड्यात आलेले आहेत. जेवढे सांगितले त्या मुलांना त्यांना सगळ्यांना आलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांनी कालसुद्धा केलं सीडिंग त्यांनासुद्धा या ठिकाणी आले आहेत. म्हणजे तुमचं KYC असेल, सगळं ओके असेल तर NPCI वेबसाईटवर जाऊन तुम्ही सीडिंग प्रोसेससुद्धा करू शकता. सीडिंग प्रोसेससाठी 2 स्टेपमध्ये होते, ती लगेच सीडिंगसुद्धा करता येतं. तर हे सगळे तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जाऊन बघू शकता. सुरुवातीला आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फक्त माय आधार वेबसाईटवर जायचं आहे. माय आधार जी वेबसाईट आहे, लिंक खाली देतोच, बऱ्याच वेळा लिंक दिलेली आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये आहे. फक्त तुमचं लॉग इन करून त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. म्हणजे सगळ्या ज्या आधारच्या जनरली माय आधारमध्ये स्टेप्स असतात त्या या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जातात. तर याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस डायरेक्ट तुम्ही बघू शकता. तुम्हाला फक्त OTP येतो आणि तुम्हाला तुमची बँक कोणती सीड केलेली आहे ते सुद्धा दिसतं. किंवा तुम्ही नॅशनल पेमेंटच्या जी वेबसाईट आहे NPCI.org ही सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर यामध्ये तुम्ही गेल्यानंतर कन्झ्युमर टॅबला, आता ही NPCIची वेबसाईट आहे, तर या NPCIच्या वेबसाईटला कन्झ्युमर टॅबला भारत आधार सीडिंग एनेबलर BASCचा एक टॅब आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमची डिटेल पटकन चेक करू शकता. 2 मिनिटाचंच काम आहे. 7 मिनिटाची वेबसाईट जनरली त्या ठिकाणी दिसते लॉग इन केलेली. त्याचा टायमर लावलेला असतो 8 मिनिटाचा आणि 8 मिनिटामध्ये तुम्ही हे सगळ्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या ठिकाणी चेक करू शकता. तुम्हाला आधार मॅप्ड स्टेटस इथून दिसणार आहे. इथे फक्त तुमचा आधार नंबर टाकला, आधार नंबर एंटर केला की या ठिकाणी तुम्हाला OTP येतो आणि तो या ठिकाणी टाकला की एनेबल फॉर DBT हे दिसतं. तुमचं कोणकोणत्या अकाउंटला मॅपिंग आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जातं. याच्यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रोसेस आहे. फक्त आधार OTP टाकायचा, आधार नंबर टाकल्यानंतर OTP येतो, त्यानंतर मिळून जातं लगेच. आधार सीडिंग आणि डीसीडिंगसुद्धा प्रोसेस आहे. तर यामध्ये एखादं अकाउंट तुम्हाला डीसीडिंगसुद्धा करता येतं आणि नवीन परत सीडिंगसुद्धा करता येतं. फ्रेश सीडिंग एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे करायचं असेल, मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, तर अशा प्रकारच्या ज्या प्रोसेस आहे ते ऑनलाईन तुम्हाला ठेवले आहेत. एका 0 मिनिटामध्ये मग त्या ठिकाणी साधारण 8 मिनिटाचा जो लॉग इन आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रोसेस चेक करू शकता आणि तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते त्या ठिकाणी लवकरच तुमच्या अकाउंटला येऊ शकतात. आता जास्त स्टेज किंवा जास्त फेज राहिलेले नाहीत. शेवटचे या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये शेवटचे फेज येऊन जातील आणि मग हळूहळू मे महिन्याकडे पुढची ग्रँट ज्यावेळी येईल त्यावेळी पुढचे पैसे मिळणार आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना धन्यवाद.